श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 21 सप्टेंबरला म्हणजेच उद्या शनिवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. आपल्या हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं आणि ही चतुर्थी तिथी जी आहे तर ती गणपती बाप्पांना समर्पित आहे. महिन्यामध्ये 2 चतुर्थी येतात. एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते. जी कृष्ण पक्षामध्ये चतुर्थी येते तिला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं आणि जी शुक्ल पक्षामध्ये येते तिला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं. सध्या अश्विन महिना चालू झालेला आहे आणि अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही पितृपक्षामध्ये येते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणपती आहेत तर त्यांची उपासना केल्याने, पूजा केल्याने, व्रत केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि भगवान गणेश यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. सर्व संकट विघ्न आपले दूर होऊन जातात. तसेच ही चतुर्थी पितृपक्षात येते त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांसोबतच आपल्या पितरांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात. या पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीला अनेक शुभयोग हे तयार होत आहेत आणि या योगामध्ये जर आपण काही उपाय, पूजा, उपासना जर केली तर याचे योग्य ते फळ आपल्याला शीघ्र प्राप्त होईल. या दिवशी हर्षयोग तयार होत आहे. याशिवाय शिववास योग हा बी तयार होत आहे आणि या शुभयोगामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्याचे शीघ्र फळ हे आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू जी आहे तर ती उतरवून टाकायची आहे. जर उद्या संकष्टी चतुर्थीला आईने आपल्या मुलांवरून ही वस्तू जर उतरवून टाकली तर मुलांचे सर्व दोष, अडचणी, विघ्न, संकट हे दूर होऊन जातील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये त्यांची खूप प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला, हेल्पफुल वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर हा जो उपाय आहे तर तो तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. तर अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठे लग्न झालेली मुलं जरी असतील तर त्यांच्यापर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. तुमची अगदी लहान मुलं असतात पहा, त्यांना नजर दोष लागला जातो त्यामुळे ती हट्टीपणा करतात, चिडचिडेपणा करतात, कधी कधी जेवण करत नाही, लगेच आजारी पडतात. तर अशा काही समस्या तुमच्या मुलांना जर जाणवत असतील तर तुम्हाला हा एक उपाय उद्या आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर मुलांची प्रगती होत नाही, मुलं अभ्यास करूनही त्यांना यश प्राप्त होत नसेल किंवा खूप सारी डिग्री धारण केलेली आहे परंतु त्यांना योग्य ती नोकरी प्राप्त होत नाही, सतत मुलांना नजर दोष लागत असतील आणि हे नजर दोष पहा आपल्या घरातल्यांचे सुद्धा लागू शकतात, बाहेरच्यांचेच लागतात असं नाही. घरातील आई वडील सुद्धा आपल्या मुलांचं कौतुक करतात तेव्हा सुद्धा मुलांना नजर दोष हे लागले जातात आणि मुलांची प्रगतीही थांबली जाते. या सर्व समस्या मुलांना जाणवत असतील किंवा मुलांना ह्या समस्या होऊ नये यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्या करायचा आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांची प्रगती व्हावी असं वाटत असतं. आपल्या मुलांनी सर्वात पुढं जावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं. त्यामुळे प्रत्येक आई वडिलांनी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करायला अजिबात विसरायचं नाही. आपल्या सर्वांना माहीत आहे गणपती बाप्पा हे विद्येचे, ज्ञानाची देवता मानली जाते. आणि पहा मुलांसाठी आपल्याला हे काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते संकष्टी चतुर्थीला करायचे असतात. तर पहा आपल्याला मुलांसाठी काय उपाय करायचा आहे तर आपल्याला काळे तीळ जे आहेत तर ते चिमूटभर हातामध्ये घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ हातात घेऊन मुलांना पूर्व पश्चिम बसवायचं आहे आणि मुलांच्या डोक्यापासून तर खाली पायापर्यंत 7 वेळा हे काळे तीळ उतरवून घ्यायचे आहेत. हे काळे तीळ तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचे आहेत आणि घराच्या दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहेत. आता घराच्या बाहेर फेकून देताना कुणाचं घर असेल किंवा कुणाचे कपडे असतील किंवा कुणाचं अंगण असेल तर अशा वेळेस तुम्ही फेकू देऊ नका. तुम्हाला अशा ठिकाणी टाकायचं आहे जेणेकरून दुसऱ्या कुणाला त्याचा त्रास होणार नाही. मोकळी जागा असेल अशा
अशाच ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। आता ह्या वस्तू तुम्ही फेकून दिल्यानंतर तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही, डायरेक्ट घरी यायचं आहे, हातपाय धुवायचे आहे आणि नंतर घरातले तुमचे जे कामं असतील ते करायचे आहेत। जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील किंवा मुली असतील तर तुम्हाला एका मुलावरून वापरलेले काळे तीळ दुसऱ्या मुलावरती वापरायचे नाही। दुसऱ्या मुलासाठी तुम्हाला दुसरे काळे तीळ घ्यायचे आहेत। तर पहा, उद्या मुलांसाठी हा उपाय तुम्ही नक्की करा, कारण मुलांच्या जीवनातील जे काही संकट, अडचणी, दोष असतील तर ते दूर होऊन जातील आणि मुलांची भरभरून प्रगती होईल। यानंतर पुढचा उपाय करायचा आहे तो म्हणजे हिरव्या मुगाचा, आणि हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे। अगदी संध्याकाळी झोपण्यापूर्वी जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 108 हिरवे मूग घ्यायचे आहेत। पूर्ण अख्खे जे हिरवे मूग असतात ते घ्यायचे आहेत आणि ते 108 हिरवे मूग ज्या कपड्यामध्ये मावतील असा हिरवा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे। तर पहा, तुम्हाला उद्या देवासमोर बसून हा उपाय करायचा आहे, गणपती बाप्पांसमोर बसून करायचा आहे। गणपती बाप्पांसमोर हा हिरवा कपडा तुम्हाला ठेवायचा आहे। एका वाटीमध्ये तुम्हाला 108 हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि पहा, हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला देवघरातील दिवा, धूप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे, आसन टाकून बसायचं आहे आणि गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे। तर पहा, तो हिरवा कपडा गणपती बाप्पासमोर ठेवायचा आहे आणि जे एक हिरवा मूग आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत हा हिरवा मूग जो आहे तर तो त्या हिरव्या कपड्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे। आणि यानंतर तुम्हाला दुसरा हिरवा मूग घ्यायचा आहे आणि परत तुम्हाला मंत्र उच्चारण करून हा हिरवा मूग त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचा आहे। असं तुम्हाला 108 वेळा करायचं आहे। त्यानंतर तो हिरवा कपडा जो आहे तर त्याची तुम्हाला एक पोटली बनवायची आहे, म्हणजे त्याला एक गाठ मारायची आहे आणि गणपती बाप्पांना कुणी हात जोडून तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे। मुलांची जी काही इच्छा असेल, मुलांच्या अडचणी असतील, काही संकट, दोष असतील तर ते दूर होऊ द्या अशी प्रार्थना गणपती बाप्पांना करायची आहे आणि ती पोटली तिथून तुम्हाला उचलायची आहे। आणि पहा, तुमची मुलं जिथं झोपतात तिथं मुलांच्या उशाखाली ही पोटली ठेवायची आहे किंवा मुलांची एखादी वस्तू असेल, बॅग असेल किंवा पुस्तकं असतील, अशा ठिकाणी तुम्हाला ती पोटली जी आहे तर ती ठेवायची आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि 21 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि ती हिरवी जी पोटली आहे ती घ्यायची आहे। त्याचबरोबर एक लाल जास्वंदाचं फूल घ्यायचं आहे आणि दुर्वा ज्या आहेत तर त्या 21 दुर्वांची जोडी तुम्हाला करून घ्यायची आहे आणि ह्या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, दुर्वा अर्पण करायच्या आहेत, फूल अर्पण करायचं आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करून ही पोटली जी आहे तर मुलांच्या नावाने गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे। त्याचबरोबर जो नैवेद्य घेऊन गेलेला आहात गुळ खोबऱ्याचा, तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि दोन्ही हात जोडून मुलांच्या इच्छा तुम्हाला तिथे सांगायच्या आहेत, मुलांच्या अडचणी तिथे गणपती बाप्पांना सांगायच्या आहे आणि तिथेच तुम्हाला बसून गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे। आणि असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्या आपल्या मुलांसाठी करायचा आहे। तुमच्या घरामध्ये जर 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी वेगवेगळे 108 हिरवे मूग तुम्हाला घ्यायचे आहेत आणि सांगितल्याप्रमाणे असा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। त्याचबरोबर जर तुमची मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर ती पोटली जी आहे तर तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलांची एखादी वस्तू असेल, कपडे असतील किंवा मग पुस्तकं वगैरे असतील तर त्यामध्ये ठेवली तरी सुद्धा चालेल। तर अशा पद्धतीने मुलांसाठी तुम्हाला उद्या ह्या पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीला हे 2 जे उपाय आहेत तर ते करायचे आहेत। तुम्हाला दोन्ही उपाय करणं शक्य झालं तर तुम्ही दोन्हीही उपाय करा आणि त्यातला जर तुम्हाला एक करणं शक्य झालं तर एक केला तरी चालेल। पहा, उद्या तुम्ही जेव्हा गणपती बाप्पांवरती अभिषेक करणार आहात तर स्वच्छ पाण्याने तेव्हा तुम्ही अभिषेक करताल तेव्हा ते पाणी जे आहे तर ते मंत्र उच्चारण करून ते पाणी तुम्हाला मुलांना तीर्थ म्हणून प्यायला द्यायचे आहे आणि जर जास्त असेल तर तुम्हाला पिण्याच्या पाणी जिथे असते तिथे टाकायचे आहे, म्हणजे पिण्याच्या माठामध्ये टाकून द्यायचे आहे। असं केल्याने मुलांची बुद्धी ही तीक्ष्ण होते आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती देखील होते। अशा पद्धतीने तुम्हाला जर जमलं तर मुलांकडून ही पूजा करून घ्यायची आहे। तुमची मुलं जर लहान असतील तर आईने किंवा वडिलांनी दोघांपैकी कुणीही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।